नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ विद्युत शेगडी वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहात अन्न शिजवण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. गेल्या 2 दिवसांपासून याच निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. तर देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकात अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅसचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तर पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आली. केवळ विद्युत शेगडी वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच स्थानकावरील उपहारगृहात अन्न शिजवण्यासाठी विक्रेत्यांना एलपीजी गॅसचा वापर करण्यास रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे. अजिंक्य, पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच मी आता पुण्याच्या रेल्वे स्थानकावर आहे आणि या ठिकाणी जे आहे ते रोजच्या 260 गाड्या या पुणे रेल्वे स्थानकावरून जात येत असतात आणि दिवसागणिक जवळपास 2.5 ते 3 लाख प्रवासी या स्थानकामधून प्रवास करत असतात. आणि या सर्व प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता या ठिकाणी जे मोठे उपहारगृह आहेत किंवा छोटे स्टॉलवरचे अन्न विक्रेते आहेत ते जे आहेत ते अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करत होते. परंतु आता रेल्वे प्रशासनाने जे आहे ते त्यांना 2 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे की यापुढे त्यांना अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅसचा वापर करता येणार नाही. त्यांना विद्युत शेगडीवर हे सगळं अन्न शिजवावं लागणार आहे. आणि आपण पाहू शकतो की आता देखील सकाळची वेळ आहे, मोठी या ठिकाणी गर्दी उसळलेली आहे आणि रेल्वे गाड्या येत जात आहेत. आपण या ठिकाणी जे रेल्वेचे स्टॉल धारक आहेत, उपहारगृहधारक आहेत, त्यांच्याशी देखील बोललेलो आहोत. परंतु त्यांनी या निर्णयाचा रेल्वे प्रशासनाने फेरविचार करावा असं त्यांनी विनंती केलेली आहे की कारण की इलेक्ट्रिक शेगडी ही प्रभावीपणे वापरता येत नाही असं त्यांचं मत आहे. प्रवाशांना जे अन्न पुरवलं जातं ते ताजे आणि गरम अन्न पुरवायचं असेल तर त्यांना एलपीजी गॅसचा जो आहे तो वापर करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे सर्व रेल्वे प्रशासनाने नाही असं सांगितलेलं आहे. यापुढे तुम्हाला या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी जे आहे ते इलेक्ट्रिक शेगडीच वापर करावा लागेल आणि जर या निर्णय जो अंमलबजावणी तुम्ही केली नाही तर तुमचा जो परवाना आहे या ठिकाणी अन्न विक्री करण्याचा तो रद्द देखील करण्यात येणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अजिंक्य, तुम्ही पुणे रेल्वे स्थानकावर आहात, तिथे स्टॉल्सही आहेत. तर तिथल्या जे स्टॉल्स चालवणारे आहेत, विक्रेते आहेत, तर त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता का या संदर्भात? हो, नक्कीच मी प्रयत्न करत आहे. परंतु या ठिकाणी जे ठेकेदार असतात, स्टॉल धारक, ते या ठिकाणी नाहीत. तर त्यांचे या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, आप यहाँ पे मराठी बोल सकते हो? हाँ, हिंदी. आप यहाँ पे जो हाँ ठीक आहे. आपण या ठिकाणी जे अन्न बनवतात ते अन्न बनवण्यासाठी जी शेगडी वापरतात एलपीजी गॅसची आहे की इलेक्ट्रिक शेगडी आपण वापरतो? गॅस असते, पण आमच्याकडे आमचं गॅस बँक वेगळं आहे. इकडे आमचं गॅस बँक म्हणजे आतमध्ये नसतं. हे गॅस बँक आम्हाला रेल्वेने पहिल्यापासून दिलेलं आहे. जे ऑथराइज आहे ते आमचं गॅस बँक म्हणजे आमच्या प्लाझापासून एकदम वेगळं आहे. परंतु 2 दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने आपल्याला पत्र दिलेले आहे सर्वच उपहारगृहवाल्यांना किंवा स्टॉल धारकांना की आपल्याला इथून पुढे एलपीजी गॅसचा वापर करता येणार नाही कारण गॅस गळती होऊन काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू शकतो. नाही, ते असं आहे आमच्या स्टेट डॉक्युमेंटमध्ये असं आहे की जे ऑन द स्पॉट आम्ही जेवण बनवतो ना तिकडे गॅस नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे फूड प्लाझा आहे जेवढं हे आपलं शेजारी आहे त्यांना ऍट द टाइमला शेजारी गॅस नाही पाहिजे. त्यासाठी गॅस बँक वेगळं पाहिजे. आपल्याकडे फक्त तिकडनं गॅस पाईपलाईन यायला पाहिजे असं म्हणजे ते असं बंद प्रॉपर मग आम्ही जेवण कुठून बनवलं. पण त्यासाठी तुम्ही जे विद्युत शेगडी वापरू शकता ते पण नाही, ते पण बंदी आहे. विद्युत शेगडीचं आमचं कामच नाही. विद्युत आम्ही एवढं कुठून आणणार? नक्कीच. तर आपण पाहू शकतो या भावना आहेत त्या स्टॉल धारकांच्या की विद्युत शेगडी आम्ही कुठून आणणार किंवा ताजं अन्न कसं पुरवणार.
जी अजिंक्य, जर या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तर खरं तर त्यावर कडक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे. मात्र खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हे निर्णय म्हणजे लादले जात आहेत का, किंवा त्यांचा परिणाम, या सर्व निर्णयाचा परिणाम काय होऊ शकतो त्यांच्यावर? नक्कीच यापूर्वी काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांशी आम्ही बोललेलो आहोत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की काही रेल्वे ज्या आहेत त्या विलंबाने धावत असतात आणि त्यामुळे प्रवाशांना तासोन तास या ठिकाणी बसावं लागतं. जर त्यांना भूक लागली तर आम्हाला गरम अन्न त्यांना पुरवता यावं, यासाठी एलपीजीच आम्हाला वापरावा लागेल. इलेक्ट्रिक शेगडी एवढी प्रभावीपणे वापरता येणार नाही. आणि परंतु या ठिकाणाहून जसं की मी सांगितलं की 2.5 ते 3 लाख प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात. त्यांच्या जर सुरक्षिततेचा विषय जर आपण पाहिला तर गॅस गळती होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. परंतु काही स्टॉल धारकांचं असं मत आहे की देशात यापूर्वी अशी कुठलीही घटना घडलेली नाही रेल्वे स्थानकांवर की एलपीजी गॅसची गळती झाली आणि त्यातून काही जीवितहानी किंवा काही प्रसंग घडला, अशी कुठलीही घटना झालेली नाही. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असतो, परंतु रेल्वे प्रशासनाने त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे की यापुढे आपण इलेक्ट्रिक शेगड्याच वापरा, एलपीजी गॅस आपल्याला वापरू दिला जाणार नाही. आणि तरीही जर आपण वापरला तर आपला परवाना रद्द केला जाऊ शकतो. जी जी, धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुणे रेल्वे स्थानकावर गॅस वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ विद्युत शेगडी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.